हे बघा भावलाल वाघ आणि हे बघा बारीक बारीक फळं बघा मी दळी मला हे चांगल्या पद्धतीने डाळिंब लागलेले आहेत. नाही खूप चांगल्या पद्धतीने फळं आलेली तुम्हाला इथे 2-4 महिन्यात चांगला माल धरतो. एकच झाड आहे पण आपला जास्त लागत नाही आपल्याला. पारस बागामध्ये नव्हे चांगले फुलं पण लागलेले आहेत आणि पपई चांगल्या पण दाखवा पद्धतीने डाळिंबाची लागवड केलेली आहे. आणि डाळिंबामध्ये म्हणजे दुसरं पीक कोणतं घेतलेलं आहे तुम्ही? पपई इकडे पपई बघायला पपई किती ही पपई पपई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा परत रामफळ बी आहे. शेवगा पण शेवग्याची पण लागवड आहे आणि पण अंजिराचं झाड आहे. हे अंजिराची झाडं पण घेतलेली आहेत त्यांनी. आणि मध्ये वांग्याचं उत्पन्न पण त्याचं चांगलं चालू आहे. मध्ये चवळी पण आहे. मळावी नाही. केळ केळ केळीचं पण लागवड केलेली आहे. त्याच्यानंतर मला बघितलं लिंबूनी पण खूप याच्यामध्ये आलेली आणि फुलं लिंबूचे फुलं खोपली इकडं लिंबोणीची पण लागवड त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. सध्या लिंबूची फुले बघायची ठरलं तरी फुले दाखव आणि 100 झाडाची लागवड लिंबोणीची पण केलेली आहे त्यांनी. चांगल्या पद्धतीने बार आलेला आहे. आणि मागे सीताफळ राहिलं आपलं सीताफळ याच्यातच सीताफळाची लागवड केलेली आहे का? एका एकरामध्ये 400 ते 500 झाडाची लागवड केलेली आहे. हे डाळीमध्ये फुले बघून घ्या म्हणा हे डाळिंबाची लागवड आणि फुले चांगल्या पद्धतीने लागलेली आहेत. बघा फुले तर मोठं झाले फुलं आणि बघा आपले आणि सीताफळीला सुद्धा चांगले फुलं लागलेली आहेत. हे बघा फुले पाहून घ्या मग हे फुलाचे हे बघा फुले इथे फुलं हे बघून घ्या. फुलं पण चांगल्या पद्धतीने लागलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये कारल्याची पण लागवड केलेली आहे. पण त्याच्यावर फवारणी जाम आणि दोडका केली परंतु हे काय ना हे आपलं जाम हे जांबाची पण लागवड त्यांनी केलेली आहे चांगल्या पद्धतीने. शुद्ध भाषेमध्ये आणि दोडका आपली दोडका आणि या दोडक्याची पण लागवड त्याच्यामध्ये केलेली त्यांनी. डाळिंबाला एक छोटस फळ पण धरलेलं डाळिंबानी. हे डाळिंबाचं फळ तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहून घ्या.